नमस्कार मंडळी, भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळा स्पेशल मस्त थंडगार, रबडीदार आणि मलाईदार अशी गाड्यांवर मिळतो तशी कुल्फी बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी घरगुती साहित्यामध्ये झटपट तयार होणारी कुल्फी बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये अगदी थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून दूध हा कढईला चिपकणार नाही। नंतर त्याच कढईमध्ये मी 1 लिटर दूध टाकत आहे। फक्त इथं मी 1 लिटर दूध घेतलं आहे आणि ह्या 1 लिटर दुधापासून आपण किती कुल्फ्या तयार करायच्या हे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे। चला तर मग आपल्याला दूध जवळपास 1 ते 1.5 कप आटवून घ्यायचं आहे। दूध आटेपर्यंत आपण थोडं वाटण करून घेऊया। तर इथं मी जवळपास 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम पाण्यात भिजत घालून ठेवले होते। जर तुम्हाला वेळ कमी असेल किंवा तुमच्याजवळ वेळ नसेल तर तुम्ही जवळपास अर्ध्या तासासाठी किंवा 1 तासासाठी गरम पाण्यामध्ये सुद्धा काजू बदाम भिजत घालू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला बदामाचं छान साल काढून घ्यायचं आहे। तुम्हाला जर यामध्ये पुन्हा ड्रायफ्रूट्स ॲड करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे मी काजू आणि बदाम छान तयार करून घेतलं। नंतर आपल्याला हे काजू आणि बदाम मिक्सरच्या पात्रामध्ये छान बारीक असं पेस्ट तयार करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला काजू आणि बदाम छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। नंतर यामध्ये एक मी महत्त्वाचा घटक टाकत आहे, तो म्हणजे पार्लेजी बिस्किट। पार्लेजी बिस्किट टाकल्यामुळे आपल्या दुधाला छान दाटसर आणि घट्टपणा येणार आणि दूध आपल्याला जास्त आटवण्याची गरज भासणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याला पार्लेजी बिस्किटचे छान तुकडे करून यामध्ये टाकायचं आहे। जर तुम्हाला पार्लेजी बिस्किटच्या ऐवजी दुसरं कोणत्याही ब्रँडचं तुम्ही बिस्किट घेऊ शकता। तर अशा प्रकारे या मिक्सरच्या पात्रामध्ये मी जवळपास अर्धा कप दूध टाकून आपल्याला हे सर्व साहित्य छान बारीक असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे काजू आणि बदामचे छान वाटण आपलं तयार आहे। अगदी बारीक अशी मी पेस्ट तयार करून घेतली आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी बारीक छान पेस्ट तयार करून घेतली आहे। नंतर आपल्याला दुधामध्ये जवळपास 5 ते 6 केसरच्या काड्या टाकायची आहे, जेणेकरून दुधाला छान कलर चढेल। तर अशा प्रकारे इथं सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि नंतर आपल्याला यामध्ये जवळपास अर्धा ते पाऊण वाटी साखर टाकायची आहे। साखरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर अशा प्रकारे साखर टाकल्यानंतर छान दूध आपण पुन्हा छान एकजीव करून घेऊया, ढवळून घेऊया। नंतर यामध्ये आपण जे तयार केलेले वाटण आहे काजू बदाम ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर अशा प्रकारे काजू बदामाचे वाटण मी पूर्णपणे इथं टाकून घेतलं आहे आणि आपल्याला अगदी कमी आचेवर सर्व साहित्य सर्व मिश्रण छान शिजवून घेऊया। तर अशा प्रकारे मिश्रण आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रण थोडं घट्ट होत आलेलं आहे, पण आपण पुन्हा हे 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथं छान मिश्रण घट्ट होत आलेलं आहे आणि जर आपण हे मिश्रण पुन्हा शिजवलं तर थंड झाल्यानंतर खूप असं दाटपणा येईल। त्यामुळे आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मिश्रण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर मिश्रण खूप छान असं दाटसर आणि रबडीदार तयार होईल। तर इथं मी गॅस बंद करून घेत आहे। मस्त असं दाटसर आपलं मिश्रण तयार आहे। चला तर मग पूर्ण मिश्रण थंड करून घेऊया। तर इथं मी अशा प्रकारे ॲल्युमिनियमचे कुल्फीचे मोल्ड घेतले आहे आणि आपल्याला ह्या कुल्फीच्या मोल्डमध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मिश्रण थंड झाल्यानंतर किती असं दाटसर झालेलं आहे, मस्त असं रबडीदार दिसत आहे आणि खायला हे मस्त चविष्ट लागणार आहे। तर अशा प्रकारे इथं मी सर्व मिश्रण कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून घेतलं। जर तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड नसेल तर तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये पण ते किंवा एखाद्या डब्यामध्ये सुद्धा भरून घेऊ शकता। तर अशा प्रकारे सर्व मोल्डमध्ये मी मिश्रण भरून घेतलं। आपल्याला हे मोल्ड कव्हर करण्यासाठी मी इथं असं बटर पेपर घेतलं आहे, त्यामुळे कुल्फी ही लवकर सेट होणार आणि बर्फाची क्रिस्टल इथं जाणार नाही। तर अशा प्रकारे इथं मी बटर पेपरला रबराने छान कव्हर करून घेतलं आहे। तर तुम्ही बघू शकता इथं सर्व मी कुल्फीचे मोल्ड तयार करून घेतलं। जवळपास 11 ते 12 आपले कुल्फीचे मोल्ड तयार झाले। फक्त 1 लिटर दुधामध्ये जवळपास 11 ते 12 कुल्फी आपले तयार होणार। तर अशा प्रकारे इथं मी बटर पेपरला छिद्र करून घेतलं आणि त्या छिद्रामध्ये अशा प्रकारे आपल्याला आईस्क्रीम स्टिक टाकायची आहे, जेणेकरून कुल्फी खायला मदत होईल। तर अशा प्रकारे इथं मी
आईस्क्रीमचे स्टिक टाकून घेतलं आहे. अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने छान आईस्क्रीमचे स्टिक आईस्क्रीमचे स्टिक छिद्रामध्ये टाकून घ्यायचं आहे. चला तर मग आपण हे सर्व कुल्फीचे मोल्ड फ्रीजरमध्ये ज्यामध्ये बर्फ तयार होतो त्यामध्ये जवळपास आपल्याला 7 ते 8 तासासाठी फ्रीजरला ठेवून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं मी फ्रीजरला 7 ते 8 तासासाठी सर्व कुल्फ्या ठेवून घेतली आहे. तर इथं 7 ते 8 तास झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपली कुल्फी मस्त तयार आहे. कुल्फीच्या मोल्डवर असा मस्त बर्फ तयार झालेला आहे, म्हणजेच आपली कुल्फी ही पूर्णपणे सेट झाली आहे. चला तर मग ओपन करूया. तर अशा प्रकारे इथं मी रबर काढून कुल्फीवरचे सर्व बटर पेपर हे काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता मस्त कुल्फी अशी आपली सेट झालेली आहे, मस्त अशी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे मी सर्वच कुल्फ्या काढून घेतल्या. आपल्याला ही कुल्फी काढण्यासाठी अशा प्रकारे हाताने रफ करायचं आहे. हाताच्या गरमीमुळे ही कुल्फी सहज मोल्डमधून बाहेर निघेल. जर तुम्हाला हाताने रफ न करता कुल्फी बाहेर काढायची असेल तर तुम्ही थोडं 2 मिनटं हे पाण्यामध्ये मोल्ड ठेवून द्या, कुल्फी आपोआप बाहेर निघेल. आपली मस्त अशी दाणेदार रबडीदार अगदी विक्रेतीसारखी कुल्फी तयार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता कुल्फ्या किती सुंदर आणि मस्त अशा तयार झालेल्या आहे. अगदी फक्त 1 लिटर दुधापासून आपण जवळपास 10 ते 12 कुल्फ्या तयार केल्या. अगदी घरगुती साहित्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता अगदी कमी खर्चामध्ये आपली कुल्फी तयार झालेली आहे आणि खायला तर मस्तच मलाईदार रबडीदार अगदी ठेल्यावर मिळतो तशी इथं आपली कुल्फी तयार आहे. तुम्ही बघू शकता कुल्फीला किती मस्त असा टेक्स्चर आलेला आहे आणि कुल्फी किती मस्त अशी दाणेदार झाली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.